अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उमेदवारांचं अपहरण केल्याचा संशय। नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त। सुनील केदारांना घेराव घातल्यानंतर पोलिसांची खबरदारी। मंत्री छगन भुजबळ नाशिक दौऱ्यावर। हृदय शस्त्रक्रियेनंतर भुजबळ प्रथमच नाशकात जाणार। काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या होते तयारी। विश्वास पाटील यांच्या पुस्तकावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक। विश्वास पाटील माफी मागा अन्यथा संमेलन उधळून लावण्याचा इशारा। साताऱ्यात 99वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही। राजकीय वाद पेटला। नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत सुनील तटकरेंनी केला मेहू डॉन या गाण्यावर डान्स। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका राज ठाकरे यांचं उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबई मराठी माणसाची आपल्याकडे शेवटची संधी। राज ठाकरेंचं उमेदवारांना आवाहन। पालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत महायुती करण्याचा प्रयत्न, मात्र महायुती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुला। आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचं वक्तव्य। सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा। पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून अब्दुल सत्तारांवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव। उमेदवारीसाठी अशोक चव्हाण यांनी सर्व उमेदवारांकडून 50 लाख घेतले। माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांचा गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेतल्या नाराजांचा मंत्री संजय सिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन। एका आंदोलक महिलेला आली भोवळ। कराडच्या मलकापूर नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजस सोनवेल यांचा पदग्रहण सोहळा पार। मलकापूर शहर झोपडपट्टी मुक्त हा पहिला अजेंडा। आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचं वक्तव्य। ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक। मनसेचे उमेदवार चुकीच्या पद्धतीनं बाद केल्याचा आरोप। भांडूपमध्ये राजकीय पक्षात नाराजी नाट्य। वॉर्ड क्रमांक 109 मधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीत भाजपात सर्वाधिक बंडखोरी। जिल्ह्यात भाजपमध्ये 19 बंडखोर। मनसेचे उमेदवार दिनेश साळवी यांच्या प्रचाराला सुरुवात। प्रचाराची सुरुवात करण्यापूर्वी राज ठाकरेंचा घेतला आशीर्वाद। आनंद दिघेंच्या निष्ठावंत शिवसैनिकांचं तिकीट कापलं। भाजपला जागा दिल्यानं कळव्यात शिवसैनिकांचा संताप। महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरला। वरळी डोममधून 3 तारखेला फुंकणार महापालिकेचं रणशिंगण। पूनम महाजन पुन्हा एकदा भाजपच्या मुख्य प्रवाहात। वसई विरार पालिकेच्या मुख्य निवडणूक प्रमुखपदी महाजन यांची नियुक्ती। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननीत 788 पैकी 17 अर्ज अवैध। शिंदेच्या शिवसेनेचे 54 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज बाद। शिवसेनेचे आता केवळ 49 उमेदवार। नाशिकमध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव। निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं आक्रमक। कार्यकर्त्यांचा केदारांना घेराव। महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। डोंबिवली महानगरपालिकेत रवींद्र चव्हाणांची विजयी घोडदौड सुरूच। मंदा पाटील, ज्योती पाटील बिनविरोध विजयी। नाशकात कार्यकर्त्यांनी सुनील केदार यांना घातला घेराव। उमेदवारी न मिळाल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक। वडाळ्यातील वॉर्ड क्रमांक 200 मध्ये भाजपची डोकेदुखी वाढली। भाजपचे बंडखोर उमेदवार गजेंद्र धुमाळे बंडखोरीवर ठाम। नील सोमय्यांची केवळ अपक्ष उमेदवारांविरोधात लढाई। नील सोमय्यांविरोधातील ठाकरे बंधू काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माघार। राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद। अहिल्यानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं खातं उघडलं। अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यानं राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक 8D मधून बिनविरोध निवड। जळगावात भाजप पाठोपाठ शिवसेनेचंही खातं उघडलं। प्रभाग क्रमांक 18 मधून शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर गौरव सोनवणे बिनविरोध। कोल्हापुरात निवडणूक निरीक्षकांनी केली अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी। निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण आढावा घेत कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या केल्या सूचना। सांगलीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरता भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला। हल्लेखोरांकडून 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड। मुंबईत भाजप बंडखोरामुळे अभूतपूर्व गोंधळ। उमेदवारांना AB फॉर्मची कलर झेरॉक्स जोडल्यानं संभ्रम।
राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी आंदोलन. राहुल जाधव पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 2 मधील भाजप उमेदवार. ठाण्यातील भाजपवासी मयूर शिंदेचा राष्ट्रवादीतून उमेदवारी अर्जामुळे वाद. स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रार. छत्रपती संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यांना एबी फॉर्म लपवल्याचा आरोप. तांत्रिक कारणास्तव महिला उमेदवाराचा अधिकृत एबी फॉर्म लपवल्याचा आरोप. पुण्यात इच्छुक उमेदवारानं खाल्ला अधिकृत उमेदवाराचा एबी फॉर्म. मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म त्यांच्याच पक्षातील इच्छुक उमेदवार उद्धव कांबळे यांनी खाल्ल्याचा आरोप. अमरावतीत निवडणुकीच्या कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या 514 अधिकारी कर्मचाऱ्यांना नोटीस. प्रशिक्षण आणि कर्तव्यात गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई. रिपाईसाठी भाजप शिवसेना प्रत्येकी 6 जागांवर अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा केल्यानंतर रामदास आठवलेंचा दावा. सांगलीच्या मिरजेतील राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांचा अर्ज अखेर वैध. भाजपचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. इचलकरंजी महापालिका निवडणुकीत अर्ज छाननीत. 453 अर्जांमधील 11 अवैध. काही उमेदवारांनी जात पडताळणी अतिक्रमण प्रमाणपत्रे या संदर्भात घेतल्या हरकत. सिंधुदुर्गातील वैभववाडीतील शिराळे गाव 5 दिवसाच्या रजेवर गावपळण. अनोखी प्रथा अजूनही गावकरी श्रद्धेनं जपतात. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी धाराशिवमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार. ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडून अखेर दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला. आजपासून स्वतंत्र सिंधुदुर्ग नगरी महसुली गाव. जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या आता 759 वर. साताऱ्यात 99व्या साहित्य संमेलनाचा भव्य शुभारंभ. शिवेंद्रराजे भोसले आणि विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन. विठ्ठल मंदिर आणि परिवार देवतांच्या 37 मूर्ती बदलणार. भंग पावलेल्या 37 मूर्ती बदलण्याचा विश्वस्तांचा निर्णय. आरोपींच्या अटकेसाठी बीडच्या वैद्यकिन्ही टोलनाका परिसरात रास्ता रोको. अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग अडवल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. साताऱ्यात विश्वास पाटील यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला दिली भेट. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन. नागपुरात 31च्या रात्री ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 147 जणांवर कारवाई. पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांकडून शहरातील 130 ठिकाणी नाकाबंदी. वाशिममध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना अभिवादन कार्यक्रमाला आजी माजी सैनिक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. शिक्षकांना भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचे सरकारचे आदेश. निर्णयाचा प्रहार शिक्षक संघटनेकडून निषेध. सातारा बाजार समितीकडून भाजी मंडई बंद. शेतकऱ्यांवर रस्त्यावर बसण्याची वेळ. सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट साहित्य संमेलनाच्या मंडपात भाजी विक्री करणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र इशारा. विदर्भात थंडीचा कडाका वाढला. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील तापमानात चढउतार. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक नाशिकच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन. आजपासून 3 दिवस मंदिर 24 तास भक्तांसाठी खुलं. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बीडच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. यवतमाळच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या गर्दीनं हाऊसफुल. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून पर्यटकांकडून टिपेश्वर अभयारण्याला पसंती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कल्याण दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा भक्तिमय वातावरणात दुर्गाडी परिसरात विशेष उत्साह. वर्ध्यात नववर्षाच्या प्रारंभाला विविध मंदिरांमध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठण. पालकमंत्री पंकज भोयर, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांची उपस्थिती. चंद्रपूरकरांची पुरातन महाकाली देवीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात. नव्या संकल्पासह देवी भक्त महाकालीच्या चरणी दाखल. पुणेकरांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेत नववर्षाचं केलं स्वागत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठ्या रांगा. नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपुरात देखील भाविकांची गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. नववर्षाच्या स्वागतासाठी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कोल्हापुरात रिघ. देवीच्या दर्शनासाठी भाविक पर्यटकांची गर्दी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या आळीव पिकाच्या खरेदीचा शुभारंभ. यावेळी आळीव पिकाला प्रति क्विंटल 7,500 रुपये इतका दर.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यात 1800 कोटी जमा होणार. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित होणार. महाराष्ट्र सरकारनं महाएग्री एआय धोरण 2025-2029 ला मंजुरी दिली. महाएग्री धोरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवीन तंत्र सुविधा. हिंगोलीत मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत, संत्रा मोसंबीच्या बागांवर फळमाशी रोगाचा प्रादुर्भाव. रोगावर नियंत्रणासाठी फवारणी करूनही फरक पडत नसल्यानं उत्पादनात घट होण्याची शक्यता. कराडच्या कृष्णा पुलावरून तरुणीची नदीत उडी, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक दाखल. दादर स्टेशन परिसरातून बनावट नोटांसह एकाला अटक. 75,000 किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरात 19 गुंतवणूकदारांना 75,75,000चा गंडा. जास्त व्याजाचं आमिष दाखवत फसवणूक. भंडाऱ्यात महिलांच्या गळ्यातून साखळी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील 4घांना अटक. गुन्ह्यात वापरलेली कार आणि रोख रकमेसह 8,50,000चा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये 2 लाचखोरांवर गुन्हा दाखल. पाटोदा वनपरिक्षेत्रातील वनरक्षकाकडून हप्ता म्हणून 1,000 रुपयांची लाचेची केली होती मागणी. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील संशयित आरोपीवर गोळ्या. जखमी आरोपी बंटी जहागीरदारची उपचारादरम्यान हत्या. कोल्हापुरात गोवा बनावट दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई. 25 बॉक्ससह 5,44,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्यात तंबाखूच्या वादातून मित्राने केली मित्राची हत्या. जखमी व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. आरोपीला अटक. लोणावळ्यात वरसोली टोलनाक्याजवळ लोखंडी सळईनं भरलेला ट्रक पोलिसांच्या ताब्यात. 13,60,000 रुपयांचा माल जप्त. नाशिक पुणे महामार्गावर कंटेनरची पिकअप आणि दुचाकीला धडक. दुर्घटनेत व्यावसायिकासह 3घांचा मृत्यू. नाशिकमध्ये नायलॉन मांजानं घेतला जीव. उड्डाणपुलावर दुचाकी स्वाराचा गळा चिरला. साताऱ्यातील कास पठारजवळ तरुण 400 फूट खोल दरीत पडून जखमी. छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीनं तरुणाला बाहेर काढण्यात यश. कोल्हापुरात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. भरधाव कारनं 3 जणांना चिरडला. जम्मू काश्मीरचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बांगलादेश भेटीचं स्वागत केलं. भेटीमुळे भारत आणि बांगलादेशातील संबंध अधिक मजबूत होतील. फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य. गुवाहाटी कोलकाता दरम्यान धावणारी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच करणार उद्घाटन. जर्मनीच्या बँकेतून 290 कोटींची चोरी. पार्किंगच्या भिंतीला छिद्र करून तिजोरीपर्यंत पोहोचले चोर. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क सिटीचे महापौर बनले. कुराणवर हात ठेवून शपथ घेतली. युक्रेन युद्धात विजय रशियाचा होणार. पुतीन यांचा दावा. युद्ध समाप्ती हवी पण तडजोड नको. झेलेन्स्की मात्र ठाम. पुतीन यांच्या घरावर युक्रेननं ड्रोनने केला हल्ला. रशियानं जारी केला व्हिडिओ. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोकशाहीचा विजय. ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड तैनाती हटवली. ऑस्ट्रेलियानंतर आता फ्रान्स देशातही 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनने एक नवीन मसुदा कायदा आणला. नव्या वर्षात भारताचा टॅरिफ अटॅक. चीनसह 3 देशांमधून आयात होणाऱ्या स्टीलवर 3 वर्षांसाठी लादलं शुल्क. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये भूकंप. नोडा सिटी परिसरात 6 रिश्टर स्केलचा भूकंप. नववर्षाच्या स्वागतादरम्यान स्वित्झर्लंड स्फोटानं हादरलं. स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. विराट कोहलीनं केलं न्यू इयर सेलिब्रेशन. अनुष्का शर्मासह नवीन वर्ष 2026 मध्ये एंट्री. T20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या तात्पुरत्या संघाची घोषणा. 3 खेळाडूंना विश्वचषक पदार्पणाची संधी. पॅट कमिन्सलाही स्थान. नववर्षात वर्ल्ड कपची धमाल आणि धमाका. क्रिकेटपासून फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉलचे कप रंगणार. ब्रॅडमन यांची बॅगी ग्रीन पहिल्यांदाच लिलावात. जगभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.